आपल्या पिंपळवंडी गणामधून या ठिकाणी इलेक्शनसाठी उभे आहेत. मला या ठिकाणी एक नमूद करायचं वाटतं, एक कॅन्डिडेट दिला आपल्या पिंपळवंडी गावातून, सर्वपक्षीय त्यांच्या पाठीमागे उभे राहिले. तर गावाचा विकास जर करायचा असाल आपल्याला, तर मी म्हणेल इथून पुढे आपल्या गावातून एकजुटीने उमेदवार दिले पाहिजे. आणि आपण आता ह्या जयसिंग अण्णाच्या रूपाने या ठिकाणी आपण सुरुवात केलेली आहे. त्यामुळे मी रोहिदास वेडेकर झाले, त्यानंतर रामदास झाले, बाकी सर्वपक्षीय नेत्यांना त्यांचं मी आभार व्यक्त करेल. आणि या ठिकाणी त्यांनी जवळजवळ मला वाटतं शिवसेनेच्या पिंपरी गटामध्ये स्थापना झाल्यापासून ते या ठिकाणी आहेत. नंतरच्या काळामध्ये आपल्या जुन्नर तालुक्याचे डॅशिंग आमदार आणि कार्यसम्राट शरददादा सोनवणेंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपला समाजसेवेचा वसा चालू ठेवलेला आहे. तर मी सर्वांना आव्हान करेल का त्यांनी सर्वांनी बहुसंख्येने त्यांना मत द्या. आपल्या गावात ते मत मिळतीलच मी म्हणेल, परंतु आज आपल्या पिंपळवंडी आहे, उंबरेचं 2 नंबरचे आहे, 1 नंबर आहे, ते आपल्याकडे नातेवाईक असतील त्यांच्या पण कॉन्टॅक्ट मध्ये जा, समजावून सांगा का हा आमचा कॅन्डिडेट आहे, तुमच्या सर्व कामासाठी येईल, त्यामुळे त्यांना निवडून द्या. तर या ठिकाणी मी संभाजी ब्रिगेड जुन्नर तालुका अध्यक्ष या नात्याने त्यांना मी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो. त्याचप्रमाणे माझी शाळा, माझी विद्यार्थी ग्रुप यांच्या वतीने पण पाठिंबा देतो. त्याचप्रमाणे आमचा आनंद यात्री ग्रुप यांच्या वतीने पण त्यांना पाठिंबा देतो आणि आम्ही चांगल्या पद्धतीने सहकार्य करू याची ग्वाही देतो. तर तसेच स्वयंभू गणेश मंडळ गाजरपट यांच्या तर्फे पण मी या ठिकाणी पाठिंबा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व मतदार राजा, जनता जनार्दन, प्रथमतः मी आपल्या सर्वांचं श्री सद्गुरू सीताराम महाराजांच्या या पवित्र प्रांगणामध्ये स्वागत करतो. खरं तर 2026 होऊ घातलेलं पंचायत समिती, जिल्हा परिषद इलेक्शन निवडणूक आणि या निवडणुकीसाठी आणि या इलेक्शनसाठी आपल्या गावाचं नेतृत्व करण्यासाठी खऱ्या अर्थानं आपले सहकारी मित्र आदरणीय जयशिंगराव पोटे यांना शिवसेना पक्षाच्या माध्यमानं तिकीट मिळालेलं असताना खरं तर आपण या धडाडीच्या धाडशी आणि कर्तृत्ववान आणि या जयसिंगच्या पाठीमागं आपण उभं राहणं हे सर्वांचं आद्य कर्तव्य आहे. खरं तर उपस्थित जनता जनार्दन मतदार राजांना मी विनंती करेन की जयसिंगचा स्वभाव हा धाडसाने लढणारा आहे आणि सर्वांना न्याय देणारा आहे. जयसिंगराव बरोबर आम्ही 1995 पासून आमदार बागट साहेब होते तेव्हापासून आम्ही काम करत आलेलो आहोत. काही मध्यंतरीच्या काळामध्ये आमच्या सारख्या कार्यकर्त्यांवर काही प्रापंचिक जबाबदाऱ्या आल्या किंवा वैयक्तिक जबाबदाऱ्या आल्या, त्यामुळं आम्ही कधी काळी जनतेसमोर एकत्र जाणवलंही नसेल. परंतु तसं नाहीये, जे पोटामध्ये असतं ते पोटावरती येत असतं आणि आमच्यामधली आपुलकी कधीही संपलेली नाही आणि भविष्यामध्ये संपणार नाहीये. आणि म्हणून मी सर्व मतदारांना विनंती करेन की जयसिंगच्या पाठीमागे आपण ठामपणे उभं राहायचंय. आणि जयसिंगराव मला आज एक बोलायचंय, आपला विषय पण झाला, जर वेटिंगल सरांना उमेदवारी मिळाली असती तर आपण थांबणार होतो, बरोबर. परंतु वेटिंगल सरांनी काही कारणानिमित्त म्हणा किंवा काही गोष्टीमुळं किंवा स्वतःचा निर्णय म्हणून त्यांनी उमेदवारी स्वीकारली नाही. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा झाला असेल कदाचित जयसिंगराव आपल्यासाठी. त्यांना वाटलं असेल आपल्या गावाला कोणीतरी नेतृत्व पाहिजे आणि येतच पाहिजे. आणि खरोखर आपलं भाग्य आहे की आज आपल्या गावामध्ये आपल्यामध्ये कुठलीही दरी निर्माण होणार नाही, आपल्यामध्ये कुठलंही वैमनस्य निर्माण होणार नाही किंवा आपल्या मनामध्ये कुठलाही विचार येणार नाही. याचं कारण आपल्या गावाला एकमेव एक नेतृत्व मिळालेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला सैरवैर होण्याचं काही कारण नाहीये. आणि मी अजूनही तुम्हाला सांगतो, जर कोणाच्या सोडाची आपल्याला भावना किंवा सोड उगवायचा असेल तर एखाद्याच्या पाठीमागे जाऊन आपण त्याची भिकार पण आपण शोधू नये. माझं म्हणणं असं आहे
आपण त्याचा गुलाम बनू नये. आपण जे ठरवलंय जयसिंगच्या पाठीमागे उभं राहायचे, त्याच पद्धतीने आपण सर्वांनी जयसिंगच्या पाठीमागे उभं राहून आपण त्याला भरघोस मताने आपण पंचायत समितीमध्ये पाठवायचे. खरं तर आमदार खासदार ह्याच्याही पेक्षा स्थानिक संस्थांना फार महत्व आहे आणि पंचायत समिती स्थानिक संस्था आहे, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत ही स्थानिक संस्था आहे आणि या स्थानिक संस्थेच्या नेतृत्व करण्यासाठी आपल्याला जयसिंगरावला पंचायत समितीमध्ये पाठवायचे. कुठलाही किंतु न बाळगता आपण या तरुण तडफदार आणि आपल्या या सहकारी मित्रांना आपण सर्वांनी सहकार्य करायचे अशी मी आपणा सर्वांना श्री सद्गुरू सीताराम बाबाच्या चरणी सर्वांना नम्रतेची विनंती करतो. आणि मला आयोजकांनी आपल्या सहकारी मित्रांनी जी भावना व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपणास